गावठी अग्निशस्त्र बाळगणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक सो जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसमे दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैध अग्निशस्त्र वापरत आहेत, सदरबाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेशित केले। त्यावरून राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीयरित्या दिनांक 4/5/2025 रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चरणसिंग चव्हाण व पंकज चव्हाण हे काळ्या लाल रंगाची पल्सर मोटारसायकल वरणगाव शहरातील फुलगाव ब्रिजच्या खाली गावठी कट्ट्यासह दहशत माजवण्याच्या उद्देशाने येणार आहे। त्याप्रमाणे गणेशोत्सव सण लक्षात घेऊन राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक पथक तयार करून पथकास हकीकत सांगून तात्काळ घटने ठिकाणी पोहोचण्यास सांगून वरील मोटारसायकल क्रमांक व त्यावरील चालकांना सापळा रचून कारवाई करा असे सांगितले। त्यावरून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटारसायकल ही त्यावर 2 संशयित इसम त्यात ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव चरणसिंग उखा चव्हाण वय 36 वर्ष, पंकज रतनसिंग चव्हाण वय 25 वर्ष असे सांगितले। त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचा पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे तसेच वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटारसायकल व 2 मोबाईल असा एकूण अंदाजे 1,29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल विना परवाना बेकायदेशीररित्या दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून मिळून आला, म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई हे महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सोपान गोरे, पोलीस हवालदार यशवंत टहाकडे, प्रेमचंद सपकाळे, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रवींद्र चौधरी, सचिन घुगे, चालक पोलीस हवालदार भरत पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।